बुल्ढाना जिले के लोनार सरोवर में मां कमरजा माता के मंदिर के सामने बढ़ते पानी के स्तर और पर्यावरणीय खतरे के चलते भाविकों ने 23 फरवरी 2026 में अनिश्चितकालीन सामूहिक हड़ताल शुरू किया है। प्रशासन की उदासीनता और विभागों के आपसी टालमटोल के कारण मंदिर की सुरक्षा को लेकर भक्तों में आक्रोश बढ़ गया है। लोनार सरोवर विकास समिति की बैठक के बावजूद समस्या का समाधान नहीं हुआ। भक्तों ने उच्च न्यायालय के आदेशों के बावजूद तत्कालीन कार्रवाई की मांग की है। इस आंदोलन के नेतृत्व में समाधान अखाड़े जैसे हड़तालकर्ता शामिल है। कमलजा माता की जय। मी समाधान आखाडे आणि मी सहकारी पूर्ण कमलजा माता सेवा संघाचे कार्यकर्ते यांच्यासोबत राहून मी आज आम्ही आमरण उपोषण साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। प्रशासनानं आजपर्यंत 6 महिन्यापासून कोणतीही कमलजा मातेच्या मंदिरातल्या पाण्याच्या विषयी फक्त आम्हाला तोंडी असे आश्वासन दिलेले, लेखी स्वरूपात कोणतेही आश्वासन दिलेलं नाही। कलेक्टर साहेब लोणारला 3 वेळेस आलेले आहेत। ज्यावेळेस लोणारच्या मंदिराच्या पायरीला पाणी लागलं होतं त्यावेळेसपासून हे चालू आहे। 6 महिन्याच्या अगोदरपासून नवरात्रामध्ये पाणी लागलं होतं, कमलजा मातेच्या मंदिरात पाणी गेलं त्याच्या अगोदरचा विषय। पण पूर्ण समजा जेवढे समजा प्रशासन आहे यानं कोणता सगळं पूर्ण हलगर्जीपणामुळं मंदिरामध्ये एवढं पाणी घुसलेलं आहे आणि या पाण्याची विल्हेवाट त्यांनी लवकरात लवकर लावावी, नाही तर अन्यथा आज तर समजा आम्ही साखळी उपोषण करतोय। नंतरच्या पुढच्या उपोषणाचं आम्ही सांगू शकत नाही आम्ही उपोषण करू का काय करू। आणि सगळे पुरातत्व विभागाचे जे समजा अधिकारी आहेत, कलेक्टर साहेब आहेत, त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे साहेब लोक आहेत, पूर्ण सगळे इथे येऊन त्यांना 3-3 वेळेस पाहणी केली। पण जे गोड्या पाण्याचे सरोवर जे गोड्या पाण्याचे स्रोत आहे जे खाली पाणी साचणारे या पाण्याची विल्हेवाट कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला 1 महिन्याच्या आत या पाण्याच्या विल्हेवाट लावून देऊ। 26 जानेवारीला आम्हाला त्यांनी शब्द दिला होता। 28ला लोणार बंद होतं आणि त्याच्यानंतर कोणतीही प्रोसेस लोणार सरोवर सुरू झालेली नाही। 49 लाख रुपये काहीतरी असा निधी मंजूर झालेला आहे पाणी वर काढायसाठी। गोड्या पाण्याचं जे गोड पाणी खाली सरोवरात चाललं त्या पाण्याचे 49 लाख 60 लाख रुपये असे काहीतरी 60,000 रुपये असं काहीतरी विल्हेवाट त्याचे अजून कोणतीही प्रोसेस चालू झालेली नाही। गोड्या पाण्याचे स्रोत जर का वर काढून पाणी जर का वर काढलं तर खाली पाणी वाढणार नाही।